गुड मॉर्निंग, नमस्कार. मागच्या वेळेस आपण दोन गुणधर्म पाहिले होते बघा. आपण वर्तुकेंद्राचा जीवा टाक लंब जीवेला जो बघतो आणि जीवेचा मध्यबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आणि दुसरा मिड पॉइंट ऑफ कॉर्ड अँड सेंटर ऑफ लाईन सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. आता बघा त्यातलं पहिल्याचे आपल्याकडे झालं होते. पुढचं गणित पहा. आजच्या याच्यात पहिलं रेडियस ऑफ अ सर्कल विथ ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे. द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड. डिस्टन्स काढायचं म्हणजे परपेंडिक्युलर लंब काढायचं. लंब परपेंडिक्युलर काढायचा फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इफ लेंथ ऑफ जीवेची लांबी. जीवेची लांबी 24 सेंटीमीटर असल्यास तिचे केंद्रापासूनचे अंतर काढा. सेम गणित बघा. पी केंद्र वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. जीवेची लांबी 80 सेमी असल्यास तिचे केंद्रापासूनचे अंतर काढा. बघा त्रिज्या आणि जीवा आणि म्हटलं की आपण लगेच आकृती काढून घ्यायची. केंद्र हो दिलंय. जीवेचं नाव आपण ए बी घ्यायचं, इथे एम नाव टाकायचं, इथे लंब बनायचं. डिस्टन्स शब्द आलेला आहे. केंद्रापासून अंतर म्हणजे लंबांतर असतं. ही आकृती काढायची. बरोबर आहे का? इथं तुम्हाला काय दिलंय? ओ केंद्र वर्तुळ त्रिज्या 13 आहे बघा. 13 ओ केंद्र वर्तुळ आहे, 13 त्रिज्या. जीवेची लांबी 24 आहे. जीवा दिली 24 म्हणजे ए बी बरोबर किती आहे? 24 सेमी. ओ ए बरोबर किती आहे? 13 सेमी. बरोबर का? तुम्हाला काय काढायचंय? ओ एम. कळतंय का? मग लगेच पहिली ओळ लिहा तुम्ही. ओ एम लंब ए बी. लगेच म्हणायचं एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, 2 भाग करतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. इंग्लिश वाले इंग्लिश, मराठी वाले मराठी. आता तुम्हाला एम एम बी ए बी म्हटलं कोण माहिती? एम नाही माहिती, ए बी माहिती आहे बघा. ए बी 24 1/2 × 24 म्हणजे आलं 12. एम बरोबर एम बी बरोबर 12. त्रिकोण ओएम मध्ये पायथागोरस थेरम. त्रिकोण ओएम मध्ये पायथागोरस प्रमेयाने बाय शॉर्टकट लिहितोय मी, तुम्ही पूर्ण लिहा. कर्ण OA चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर OM वर्ग आणि AM वर्ग. स्क्वेअर ऑफ हायपोटेनस OA स्क्वेअर OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. चला OA किती बघा बरं? 13. OM डोंट नो आणि AM 24. अरे इज दिस 12 169 OM स्क्वेअर. 13 × 169 12 × 144 हा इकडे होईल. 169 वाजा 1 बरोबर आहे का बघा. मग OM वर्ग बरोबर किती 25
तुम्ही काय म्हणणार टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोघा वर्गमूळ घेऊन, वर्गमूळ ओएम, वर्ग निघून गेला ओएम आणि हा वर्ग निघून गेला 5, स्क्वेअर निघून गेला. ओएम इज इक्वल टू 5. सेमी म्हणा किंवा सीएम म्हणा, आलं का ओएम. आणि मग पूर्ण वाक्य उत्तर लिहायचं सगळ्यांनी. बघा काय लिहायचं सांगतो. तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे. डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 5 सेमी. कळलं का नाही कळलं? ओके. आता हे दुसरं गणित, याची आकृती तिकडे काढतो म्हणजे जागा मिळेल आपल्याला. परत रेडियस ऑफ अ सर्कल सेंटर पी, फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्स शब्द आला म्हणजे लगेच अशी आकृती काढून ठेवायची. आता बघा मराठीत असतं बघा, पी केंद्र म्हणजे पी केंद्र आहे. वर्तुळाची त्रिज्या, तर जीवेचे नाव नाहीये, आपलं ए बी नाव देऊन टाका, इथं एम नाव देऊन टाका. पी केंद्र वर्तुळाची त्रिज्या 41 आहे म्हणजे ही 41 आहे. जीवेची लांबी 80 आहे, ही थोडी 80 आहे बघा. इंग्लिश मधलं बघा, रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर पी इज 41. फाइंड द डिस्टन्स म्हणजे यू हॅव टू फाइंड पीएम. chord of you have to find distance of chord from the center. if length of chord is 80, AB दिली बघा, म्हणजे PA किती आहे 41, AB किती आहे 80 सेमी. and you have to find PM. तुम्हाला काढायचं आहे PM. पहिली जोड लिहून टाकणार PM लंब AB. लगेच बघा तुकडा घेऊन AM बरोबर MB बरोबर 1/2 AB. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ chord, bisect the chord. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब किंवा टाकलेला म्हणा, जीवेस दुभागतो. एम एम बी आणि एबी मध्ये एबी माहिती आहे बघा 1/2 80. हा 40 आला बघा, हा लंब आहे. काटकोन त्रिकोण पीएम मध्ये पायथागोरस प्रमेयाने, बाय पायथागोरस थेरम. कर्ण वर्ग पीए चा वर्ग बरोबर पीएम वर्ग आणि एम वर्ग. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. पीए किती 41 चा वर्ग, पीएम माहित नाही, आणि एम किती 40 40 चा स्क्वेअर 1681. हा 1600 वजा होईल. म्हणजे पीएम वर्ग बरोबर किती आलं 81. दोघा वर्गमूळ घेऊन, इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. हा नावाचा वर्ग आहे म्हणजे वर्ग वर्ग स्क्वेअर गेलं. पीएम आला 9, पीएम इज इक्वल टू 9 सेमी. अशा पद्धतीने दोन गणित मी घेतलेले आहेत पहा, सोपी गणित आहेत सेम. फक्त इथं सेंटर ओ आहे, इथं सेंटर पी आहे. केंद्र पी आणि ओ, फक्त केंद्रात बदल आहे. बाकी तुम्हाला अंतरच काढायचं आहे. जीवेचं अंतर केंद्रापासूनचं डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ कार्ड. कळलं का? अशा पद्धतीने पुस्तकामध्ये आपल्या दुसरं आणि चौथं गणित, दुसऱ्या गणितात बघा
मी दुसरं गणित समजून सांगतो. रेडियस ऑफ सर्कल सेंटर इज 25 म्हणजे ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या 25 इथे 25 आहे बघा. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड म्हणजे जीवेचं अंतर काढायचं. जीवेची लांबी 48 आहे, ए बी 48 आहे. मी 48 म्हणजे 24 येईल. 25 इथे 24, 25 म्हणजे 625, 576, 625 576 इथे 49, 7चा वर्ग म्हणजे 77 येईल. सी इज द सेंटर ऑफ सर्कल. आता इथं सेंटर सी दिलंय, केंद्रबिंदू सी दिलाय आणि रेडियस म्हणजे त्रिज्या 10 दिली, 10 आहे बघा, म्हणजे 10 आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड बरोबर आहे. लेंथ 12 दिली आहे बघा, ए बी 12 दिली आहे. मग ए बी 12 आहे म्हणजे इथं 12 येईल बघा, बेस 12 इथं 6 येईल म्हणजे इथं 6 येईल, इथं 10 आहे. 100 36, 100 वजा 36 म्हणजे 64 म्हणजे 8चा वर्ग म्हणजे देईल 8. केंद्रापासूनचं अंतर किती आहे? 8. म्हणजे 17.1 मधलं दुसरं आणि चौथं आपलं झालंय. यू कॅन इझिली सॉल्व. तुम्ही सहज सोडवू शकता. कळलं? आता आपण जातोय आणखी एका प्रकाराकडे. एक्झाम्पल नंबर 3 पहा. 17.1 मधलं तिसरं तेच गणित घेतो मी. O is the center of circle. Find the length of radius if गणित बदलते बघा. हेच बघून लिहूया आपण. O is center of the circle. Find the length of radius if the chord of length 24 cm is at a distance of 9 cm from the center of circle. बघा, ओ केंद्र वर्तुळात चोवीस सेंटीमीटर लांबीची जीवा केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. बघा, सेम असंच गणित घ्यायचंय मला आता, त्यामुळं सेम गणित घेतो मी परत पुन्हा इकडे. ओ इज पी म्हणतात. पी इज सेंटर ऑफ द सर्कल. फाइंड द रेडियस if the chord of length 48 cm is at a distance of 7 cm from the center of the circle. ओ पी केंद्र वर्तुळात 48 सेमी लांबीची जीवा केंद्रापासून 7 सेमी अंतरावर असल्यास वर्तुळाची त्रिज्या काढा. पहा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 17.1 मध्ये आपलं
लेंथ इफ द कॉर्ड ऑफ द लेंथ 24 कॉर्डची लेंथ आहे म्हणजे 12 144 81. लक्ष द्या आता. तिसरं गणित मी घेतोय, दुसरं आणि चौथं आपलं झालंय आणि पहिलं एक राहिलंय. बघूया आता आपण. बघा गणित समजून घेऊया. ओ केंद्र वर्तुळात जीवा आली, केंद्र आलंय, अंतर आलंय म्हणल्यावर अशी आकृती काढायची. हा बघा ओ केंद्र वर्तुळात ओ केंद्र 24 सेंटीमीटर लांबीची जीवा म्हणजे 24 अंतर आहे. बघा जीवेचं केंद्रापासूनचं अंतर 9 आहे. त्रिज्या काढायची. बघा बरं का. बघा ए बी किती आहे 24 सेंटीमीटर, ओएम 9 सेंटीमीटर आणि तुम्हाला काढायची त्रिज्या. परीक्षेला कधी कधी काय करतात व्यास काढा म्हणतात डायमीटर. म्हणजे आधी आपण ओए काढायची मग डी बरोबर 2 सूत्र वापरायचं लगेच द्यायचं. बघा ओएम आता इंग्लिश मध्ये बघा ओ इन द सेंटर ऑफ सर्कल फाइंड द लेंथ ऑफ रेडियस काढायची. इफ कॉर्ड ऑफ लेंथ आपले 24 बघा ए बी बरोबर ऍट अ डिस्टन्स ऑफ 9 cm फ्रॉम द सेंटर पासून 9 अंतरावर ए बी बरोबर 24 ओएम बरोबर 9 बरोबर आहे का. बघा ओएम लंब ए बी ओएम परपेंडिक्युलर ए बी वर्तुळ केंद्र जेव टाकून जेव बघतो परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. लगेच कोण टाकायचं एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी 1/2 ए बी 24 आहे म्हणजे एम बरोबर एम बी आला 12 आलं. बघा इथपर्यंत आलं का म्हणजे हा तुकडा 12 आला. काटकोन त्रिकोण ओएम मध्ये राईट अँगल ट्रायंगल ओएम त्रिकोण ओएम मध्ये पायथागोरस प्रमेयाने बाय पायथागोरस थेरम ओए वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक एम वर्ग सेम. किमती भरा काय काय माहिती बघा बरं. ओए किती बघा ओए माहित नाही. ओएम 9 एम 12 81 अधिक 144 म्हणजे 225 ओए वर्ग बरोबर हा 15 चा वर्ग आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोघा वर्गमूळ घेऊन वर्ग निघून जाईल. स्क्वेअर गेला ओए बरोबर 15 ओए मग पूर्ण करायचं. वर्तुळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज 15 cm. सोपं आहे का. याच त्रिकोणाभोवती फिरता येते सगळं. या त्रिकोणामध्ये त्रिज्या डिस्टन्स रेडियस डिस्टन्स अँड कॉर्ड हे तिन्हीपैकी 2 दिले तर तिसरं काढता आलं पाहिजे. इफ यू आर गिवन रेडियस डिस्टन्स अँड कॉर्ड आउट ऑफ दॅट 3 एनी 2 इज गिवन यू कॅन इझिली फाइंड द थर्ड. जीवा त्रिज्या आणि अंतर या तिघांपैकी कोणतेही 2 दिले तुम्ही तिसरं काढता आलं पाहिजे. आता बघा इथं पी केंद्र पी इज द सेंटर ऑफ सर्कल पी केंद्र वर्तुळ. फाइंड द रेडियस तुम्हाला रेडियस काढायचे पी ए. इफ कॉर्ड ऑफ लेंथ 48 कॉर्ड 48 आहे बरं का. कॉर्ड इज ॲट डिस्टन्स ऑफ 7 अंतर 7 फ्रॉम द सेंटर. बघा पी केंद्र वर्तुळात 48 सेंटीमीटर लांबीची जीवा दिली. बघा जीवा 48 केंद्रापासून 7 सेंटीमीटर अंतर आहे 7 आणि त्रिज्या काढायची. अंतर दिले म्हणजे लगेच पी एम लंब ए बी आधी हे लिहू आपण. ए बी बरोबर 48 पी एम बरोबर 7 आणि तुम्हाला काढायचं पी ए. पी एम लंब ए बी पी एम परपेंडिक्युलर ए बी कारण लिहून टाकायचं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. वर्तुळ केंद्रातून जेवर टाकलं लंब जीवेला दुभागतो. लगेच तुकडा घ्यायचा एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. याचंच हे कारण आहे. एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी पण ए बी माहिती 48 1/2 2 2 4 2 चौका 24 येईल बघा. एम बरोबर एम बी म्हणजे हा 24 आला. त्रिकोण पीएम काटकोन त्रिकोण पीएम किंवा त्रिकोण पीएम इन ट्रायंगल पीएम
बाय पायथागोरस थेरम पी ए वर्ग बरोबर पी एम वर्ग आणि ए एम वर्ग सूत्रात किमती भरून पी ए माहिती का नाही पी ए वर्ग पी एम म्हणजे कितीचा 7चा ए म्हणजे किती 24चा हा 49 हा 576 दोघांची बेरीज करायची पी ए चा वर्ग बरोबर 625 तो 25 चा स्क्वेअर आहे 25 चा दोघा वर्ग मग घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड वर्ग वर्ग निघून जाईल पी ए बरोबर 35 सॉरी 25 उत्तर लिहून टाकायचं रेडियस ऑफ सर्कल इज 25 वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आहे म्हणजे अशा पद्धतीने आपले शेवटचे 3 17.1 मध्ये झाले आता फक्त पहिलं गणित त्या टाईपचं पण गणित झालंय पण हे गणित तुम्हाला मी समजावून सांगतो बघा नीट लक्ष द्या खूप सोपी गणित आहे ही गुणधर्म खूप सोपा आहे फक्त पायथागोरस प्रमेय वापरायचा आहे त्यामुळे पायथागोरस वापरायला कोणाला अडचण नसावी बहुतेक बघा पहिलं गणित समजून सांगणार आहे मी फक्त इन अ सर्कल विथ सेंटर पी बघा पी केंद्र वर्तुळामध्ये मराठीमध्ये इधर तो वाटलं पी केंद्र वर्तुळात सर्कल विथ सेंटर पी क्वाड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ सेम गणित घेतलं मी 13 च म्हणजे 13 सेंटीमीटर लांबीची जीवा काढली बघा एक जीवा घेतली बी 13 सेंटीमीटरची देन फाइंड ए बी इज ड्रॉन सर्कल विथ सेंटर पी ए बी इज ड्रॉन इथं क्यू नाव घेतलेलं आहे त्यांनी फाइंड ए क्यू क्यू बी काढा बघा पी केंद्र वर्तुळात सर्कल विथ सेंटर पी क्वाड ए बी इज ड्रॉन ऑन लेंथ पी केंद्र वर्तुळामध्ये 13 सेंटीमीटर लांबीची जीवा काढली तिला नाव दिलं ए बी तर तुम्हाला काढायचं आहे क्यू बी म्हणजे हे अंतर काढायचं आहे बरोबर आहे का मग तुम्ही लिहिणार पी क्यू लंब ए बी लगेच लिहिणार ए क्यू बरोबर क्यू बी बरोबर 1/2 ए बी कारण लिहायचं हे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड किंवा मराठीमध्ये वर्तुळ केंद्रातून जीवेला टाकले लंब जीवेला दुभागतो हे 13 क्यूबी बरोबर 6.5 सेमी किंवा सेंटीमीटर झालं सेम गणित तुम्ही 15 घ्या आणि सोडवा आणखी एक गणित दिलं बघा मी तुम्हाला या ठिकाणी 17.1 आपला संपलेला आहे पुढचा जो भाग आहे तो आपण आता पुढच्या तासाला पाहूयात या ठिकाणी थांबूयात धन्यवाद